टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रस्त्यावरच्या अतिक्रमणाचा जो विषय निर्माण झाला होता, बरोबर, तुम्ही साक्षीदार आहे, आपण त्याला जागा दिली, अरे कोण गेलं नाही गेलं असं त्याचं मी त्याला जबाबदार नाही. तसं मी तुमच्याबरोबर एक बैठक लावतो, सगळ्यांबरोबर बैठक लावतो. असलेला उद्योजक तिथनं उठलाय, तो कशामुळे उठला, काय उठला, याच्यामध्ये मला कळत जायचं नाही. पण अनधिकृत एका ठिकाणी असणं ही देखील चुकीची बाब आहे असं मला वाटतं. पण ठीक आहे, इतके वर्ष तुम्ही उद्योग करत होता, तुम्ही तुमची एस्टॅब्लिशमेंट केली होती, त्याच्यात तुम्ही मोठे झालेला आहे. आपण त्याला काहीतरी जागा देऊन पर्याय काढते. मला जरा सर्वे करू दे आपल्याला. इथलं कोण आहे आरोप? पिंपरी चिंचवड आठवडा मॅडम, तुम्ही हा जरा विषय मनावर घेऊन किती जागा तिथे शिल्लक आहेत, काय पुढच्या जागेची सगळी माहिती आपण तुम्ही पण तातडीनं घ्यायची. आणि मग मी मुंबईला बोलून तुमच्यावर एक बैठक घेतो. मुख्यमंत्री मोदयांना सांगायला लागलं तर आपण मुख्यमंत्री मोदयांशी बोलू, उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलू. मला लिस्ट द्या, हा ते इंडस्ट्रीज काम करत होता, त्याचा इतका डर होता, असं होतं सगळं. कारण हा नुसता असं करतो म्हणून समजा म्हणायचं काम नाही. 1000-1200 लोकांना जर आपल्याला जागा द्यायची असेल तर ते आपल्याला ती अशीच पण देता येणार नाही. तुम्ही एकदा आपण पॅटर्न करून बघितलेलं आहे, अशीच पण देता येणार नाही. कारण तुम्ही MIDCची जागा आहे, त्याच्यामध्ये काही डिस्काउंट देता येतं का हे आपण करू शकतो. पण जागा आपल्याला विकतच द्यावी लागेल. कारण आपण ज्या जागेवर होतो त्या जागेचा आपण भाडा देत होतो, न देत होतो, किंवा ती कोणाच्या जागेवर होतो हे आपल्याला कोणाला अजिबात जायचं. पण जर तुम्हाला MIDCकडनं जागा पाहिजे असेल तर तुम्हाला काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावे लागतील. त्याच्यासाठी किती जागा आहे, किती जागा त्याला लागणार आहे, अशा कशा पद्धतीची स्ट्रक्चर होती, आपण जशी स्ट्रक्चर होती तशी जागा देऊ शकत नाही. लक्षात पहिले घ्या, आपण कॉमन सगळ्यांना एका टाईपची जागा देऊ शकतो. जर असेल तर त्याच्यावर आपण वर्किंग करू. आणि मी तुम्हाला सांगतो, जर जागा असेल, तुम्हाला ती पसंत उतरली आणि तुम्हाला सगळे रूल्स अँड रेग्युलेशन जर नाते असतील तर आपण मुख्यमंत्री मोदयांकडे, शिंदे साहेबांकडे, तुमच्या पालकमंत्र्यांकडे मागून काढू शकतो.